हॅलो फ्रेंड्स, दिस इज क्षितेज भालेराव. संकल्प एज्युकेशनच्या SSC आणि रेल्वेच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मी क्षितेज भालेराव आणि मी जे आहे मागच्या 4 वर्षापासून बँकिंग SSC आणि MBA एक्झाम्सला इंग्लिश शिकवतो आहे. माझं जे फायनल सिलेक्शन म्हणू शकतात ते IMT दुबईला झालं होतं. ते माझ्या कॅट स्कोरने झालं होतं आणि IBPS PUचा इंटरव्ह्यू जो आहे तो मी 2 वेळा दिलेला आहे आणि SSC CGL हे 2018ला मी DV साठी क्वालिफाय झालो होतो. DVला मी गेलो नव्हतो अर्थात. आणि हे माझे काही स्कोर कार्ड्स आहेत, म्हणजे स्कोर्स आहेत. 30 पैकी 30 IBPS क्लर्कमध्ये, 30 पैकी 30 RBI असिस्टंटमध्ये, 25 पैकी 25 सेबी ग्रेड मध्ये अँड 50 आउट ऑफ 15 SSC CGL. हे 3 वेळा आहे. हे 3 वेळा आहे. थ्राइस SSC CGL मध्ये 50 पैकी 50 मार्क्स मला मिळालेले आहेत. तर काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत का याचे? 100% आहेत. हे जे आहे 2018चं DVचं लिस्ट आहे, लिस्ट ऑफ कैंडिडेट्स इन रोल नंबर ऑर्डर क्वालिफाइड फॉर डॉक्युमेंट वेरिफिकेशन. तो ऑब्वियसली ये मेरा नाम है, इकडे हे माझं नाव आहे भालेराव क्षितिज नटवर. आणि मी जी एग्जाम दिली होती त्याची आन्सर की इकडे आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकतात इंग्लिशमध्ये जे आहे माझे सगळे क्वेश्चन्स बरोबर आलेले आहेत. 25 क्वेश्चन्स असतात, 25चे 25 क्वेश्चन जे आहेत ते माझे करेक्ट आले आहेत. ठीक आहे. तर हाच पेपर जो माझ्या शिफ्टला आला होता इंग्लिशचा, याचं ॲनालिसिस मी तुम्हाला करून देणार आहे. आणि पेपर कसा सॉल्व्ह करायचा, त्यात कसे ट्रिक्स वापरू शकतो, लवकरात लवकर 25 क्वेश्चन कसे अटेम्प्ट होतील, जास्तीत जास्त मार्क्स, इनफॅक्ट पूर्ण मार्क्स SSC CGL मध्ये कसे स्कोर करता येतील, ते आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर चालू करूया सेशन. बघा, तर हे क्वेश्चन्स जे होते ते माझ्या शिफ्टला आले होते. तुम्ही बघू शकता फर्स्ट क्वेश्चन जो होता तो होता सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. सो ऍक्टिव्ह दिलेला असेल त्याचा पॅसिव्ह करायचा आहे. द सिटीजन्स हॅव चोजन दॅट मॅन ॲज देअर लीडर. तर याला ट्रिकनी पण सांगतो आणि एक ट्रेडिशनल मेथडनी पण सांगतो. ट्रेडिशनल मेथडनी आधी करूयात. जसं की मला बघितल्या बघितल्या कळतंय हॅव आहे आणि पुढे V3 आहे. हॅव कशाला असतो? प्रेझेंटला. V3 म्हणजे काय? परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा ऍक्टिव्ह वॉइस लिहून घेतला. जर एकदम बिगिनर आहात, ट्रिक्स एवढा लवकर अप्लाय करता येत नाही, तर सब्जेक्ट प्लस हॅज, हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, हा झाला तुमचा ऍक्टिव्ह वॉइस. कसला? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता याचं पॅसिव्ह काय आहे बघा. याचं पॅसिव्ह आहे ऑब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हा आहे पॅसिव्ह वॉइस. मग तुम्ही पूर्ण सब्जेक्ट ऑब्जेक्ट पुट करत बसले. हा सिटीजन सब्जेक्ट आहे, हॅव आहे, चोजन V3 आहे, दॅट मॅन हे ऑब्जेक्ट आहे. मग दॅट मॅनने सुरुवात होईल आणि मग मॅन एकच आहे म्हणून हॅज लागेल, हॅज नंतर बीन लागेल, बीन नंतर V3 लागेल. एवढं करत बसण्यापेक्षा सिंपल आहे की तुमच्या ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये हॅज आणि हॅव यायला पाहिजे. बरोबर. आता सिटीजन्स आहे प्लुरल म्हणून हॅव आलं आणि पुढे दॅट मॅन ऑब्जेक्ट आहे म्हणून मॅनला हॅज लागणार. म्हणजे तुमच्या आन्सरमध्ये हॅज यायलाच पाहिजे. तुमच्या आन्सरमध्ये हॅज यायलाच पाहिजे. तर याला कट केलं, याला कट केलं, याला कट केलं. इथे हॅज दिसतंय. आन्सर माझं डीच आहे. आन्सर माझं काय आहे? डी आहे. सब्जेक्ट ऑब्जेक्ट पुट करत बसलो तर त्यात टाइम जाईल. 2 ते 3 मिनिटं जातील पूर्ण असं स्ट्रक्चर वाईज प्रत्येक सब्जेक्ट ऑब्जेक्टला जर तुम्ही अरेंज करत बसले तर. ट्रिक जी आहे ती अप्लाय करायची आहे. सिंपल आहे यार. हॅज हॅज दिसतंय ना, फक्त इथं आहे हॅज. अजून कुठं आहे का? नाही. मग डी इज युअर आन्सर. तर ट्रस्ट करायचं आहे स्वतःच्या नॉलेजवरती, स्वतःच्या तुम्ही जे रिव्हिजन केलंय, तुम्ही जी प्रॅक्टिस केली त्याच्यावर ट्रस्ट करायचं आहे आणि जे आहे अपनी मन की बात सुननी है और डी को क्लिक करके आगे बढ़ना है. क्वेश्चन नंबर 2 बघा. ग्रॅमॅटिकल एररचा हा क्वेश्चन मला वाटतो आहे. त्यात प्रेपोजिशनचा एरर असू शकतो किंवा टेन्सचा असू शकतो. बघूयात. आय टोल्ड राहुल, ठीक आहे, राहू, आय टोल्ड राहू ऑन वेट फॉर 2 hours ॲट द बस स्टॉप. बस स्टॉप वरती माझ्यासाठी 2 तास थांब. मग ॲट लोकेशनसाठी लागतं. मग ॲट तर बरोबर आहे. ॲट बस स्टॉप. लोकेशन, ॲट लोकेशन बरोबर आहे. फॉर 2 hours, आवर्सला फॉर लागतं, हे पण बरोबर आहे. टोल्ड सांगितलं, V2 पास्ट, हे पण बरोबर आहे. टू वेट, ऑन वेट कसं? टू वेट, आय टोल्ड राहू टू वेट फॉर मी.
ॲट द बस स्टॉप म्हणजे ऑन मध्ये एरर, ऑन मध्ये एरर म्हणजे ऑप्शन ए मध्ये एरर आहे. ऑप्शन ए मध्ये काय आहे, एरर आहे. ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 3 बघा. काय आहे क्वेश्चन नंबर 3? सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे. काय आहे, सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे. PQRS दिलेला आहे, ते स्क्रॅम्बल केलेलं आहे, त्याला अनस्क्रॅम्बल करायचं आहे आणि एक कोहेरेंट, एक क्रोनॉलॉजिकल पॅसेज जो आहे, लाईन जी आहे, छोटा पॅसेज जो आहे तो बनला पाहिजे. जसं की बघा, मी म्हटलं इधर मुझे दिख रहा है की ॲनी नावाची कुठली तरी मुलगी असेल आणि आय इथे स्वतःला कन्सिडर करा. इथं आय तुम्ही आहात. ठीक आहे. मग बघा, बर, स्केड्यूल दिलेला आहे, शेड्यूल दिलेला आहे की ती 2:30 वाजता रोज उठते आहे, रडते आहे, तिचा आवाज ऐकून मी जे आहे त्यांच्या रूममध्ये जातो आहे. मग ॲनीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ती सुरुवातीला आई वडिलांसोबतच एक पाळण्यामध्ये, म्हणजे आई वडील बेडवर आहेत आणि ती पाळण्यामध्ये आहे, झोपत होती. तिची सवय होती की तिला भूक लागल्यावरती रडायची, ती भूक लागल्यावरती रडायची आणि तिचा रडायचा आवाज ऐकून मी माझ्या बेडरूममधनं आई वडिलांच्या बेडरूममध्ये जायचो, कारण ऑब्व्हियसली तिथं ॲनी आहे, का बरं रडते आहे बघायला. तर ॲनी जे आहे लहानपणापासनं जेव्हा जन्म झाला तिचा, शी यूज टू स्लीप विथ हर पेरेंट्स बाय देअर साइड इन अ क्रिब, पाळण्यामध्ये. तुम्ही कुठं झोपायचे? तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये झोपायचे. आय हॅड माय ओन क्रिब इन माय बेडरूम, मी माझ्या रूममध्ये झोपायचो. आणि मग काय झालं, ॲनी जी आहे रोज सकाळी रडायची 2:30 वाजता भूक लागल्यावर. ॲनी अवोक हंग्री ॲट 2:30 AM ईच मॉर्निंग. आणि तिचा आवाज ऐकून व्हेन ॲनी वुड क्राय आउट आय वुड क्लाइम आउट ऑफ माय क्रिब अँड कम रनिंग इन टू आवर पॅरेंट्स रूम टू चेक ऑन हर. तिच्यावरती लक्ष द्यायला, का रडते आहे बघायला, चेक करायला. SPQR आन्सर आहे ऑप्शन डी. तर छोटीशी ही स्टोरी होती असं म्हणता येईल, ज्याने आपल्याला एक रुटीन जे आहे रोजचं हे असंच होतं की ती रडायला लागायची आणि मग मी माझ्या रूममधनं त्या रूममध्ये जायचो. सो SPQR हे याचं अरेंजमेंट आहे. पुढे बघा, कन्फ्युजिंग वर्ड्स वर बेस्ड हा क्वेश्चन दिसतोय मला. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. द सेंटेन्स इज he was not able to adopt himself to the new environment of the hostel. तर पहिली गोष्ट तर adopt, adapt आणि adapt हे 3 कन्फ्युजिंग वर्ड्सचा ट्रायो आहे. अडॉप्ट म्हणजे काय, अडॅप्ट म्हणजे काय आणि अडेप्ट म्हणजे काय? अडॉप्टचं कॉमन मिनिंग जे सगळ्यांना माहीत असतं ते असतं दत्तक घेणे, कोणाला तरी दत्तक घेणं. अडॉप्ट केलं, चाइल्ड को अडॉप्ट कर लिया किसी, अडॉप्ट कर लिया, अडॉप्ट दत्तक घेणे. दुसरं अडॉप्ट लागू करणे म्हणू शकतात, लागू करणे, नवीन पॉलिसी अडॉप्ट केली, लागू केली म्हणू शकतात, इम्प्लिमेंट अडॉप्ट. आणि तिसरं आहे अडॉप्ट आत्मसात करणे, आत्मसात करणे. त्याचे चांगले गुण मी अडॉप्ट केले, आत्मसात केले, अडॉप्ट करून टाकले. ठीक आहे. अडॉप्ट दत्तक घेणे, लागू करणे, आत्मसात करणे. ती दुसरं आहे अडॅप्ट. आता अडॅप्ट म्हणजे काय बघा, आता इथं उन्हाळा चालू आहे तर तुम्ही तुमचे कपडे जे आहेत, क्लोथ्स जे आहेत ते असे वेअर करताय ज्याने तुम्हाला जास्त घाम नाही येणार, ऑब्व्हियसली बात आहे. पण हेच जर तुम्ही उद्या उठून शिमलाला चालले गेले, आत्ता जे आपल्याकडे समर आहे आणि तुम्ही शिमलाला चालले गेले तर तिथे थोडासा टेम्परेचर डिफरन्स असेल, तिथे थोडीशी थंडी असेल, तर तुम्ही आता जे वेअर करताय तिथं संभाजीनगरमध्ये, तिकडे तर नाही करणार कारण तिकडे थंडी आहे, तर तिकडे तुम्ही स्वेटशर्ट, स्वेटर, शॉल जे काय आहे ते यूज कराल. का बरं? तुम्ही तिथल्या कंडिशन्सशी, तिथल्या क्लायमेटिक कंडिशनशी जुळवून घ्याल, अक्लमटाईज व्हाल तिकडे, आहे ना. जुळवून घेणे म्हणजे अडॅप्ट करणे, जुळवून घेणे म्हणजे अडॅप्ट करणे, जुळवून घेणे, प्रत्येक कंडिशनशी जुळवून घेणे, अडॅप्ट करणे. आणि अडॅप्ट म्हणजे कुशल, अडॅप्ट म्हणजे कुशल म्हणजे स्किलफुल. तो डान्समध्ये स्किलफुल आहे, कुशल आहे, अडॅप्ट आहे. मग इथं बघा काय दिलेलं आहे, ही वॉज नॉट एबल टू अडॉप्ट हिमसेल्फ टू द न्यू एन्व्हायरमेंट ऑफ द हॉस्टेल. हे जे नवीन हॉस्टेलमध्ये जो राहायला गेला तिथलं जेवण त्याला आवडत नाहीये, तिथलं पाणी त्याला आवडत नाहीये, तिथेचं मन नाही लागत आहे, त्याला तिथे जुळून नाही घेता येते. मग जुळून नाही घेता येते तर अडॉप्ट तर नाहीच येणार. मग अडॉप्टला कट केलं, अडॉप्टला कट केलं. अडॅप्ट म्हणजे कुशल, तिथं कुशलचा काही संबंध नाही. अडॅप्ट म्हणजेच त्याला जुळून घेता येत नाही. आन्सर आहे बी, बी बॉम्बे. He was not able to adapt himself to the new environment of the hostel. आय होप सगळ्यांना समजलं आहे याचा आन्सर बी का आलं ते. ठीक आहे.
पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 5 काय आहे? सिनोनिम. द फ्रॉडस्टर्स हुडविंक्ड अस अँड टुक अवे ऑल आवर व्हॅल्युएबल्स. हमारी सारी कीमती चीजें, आमचे सगळे जेवढे किमती जे काय आमच्याकडे गोष्टी होत्या त्याने घेऊन टाकल्या. हुडविंक्ड म्हणजे काय? हुडविंक्ड म्हणजे काय? एक सिच्युएशन इमॅजिन करा जिथे तुम्ही एका ऑटोवाल्याकडे गेले आणि तुम्ही त्याला विचारलं ABC नावाची बिल्डिंग जिकडे आहे तिथे आम्हाला घेऊन चल. आता ABC नावाची बिल्डिंग जी आहे ती अगदी 200 मीटर वरती होती. ABC नावाची बिल्डिंग अगदी 200 मीटर वरती होती. 20 रुपये घ्यायला पाहिजे होते. 20 रुपये घ्यायला पाहिजे होते. पण ऑटोवाल्याने काय केलं? त्याला कळून गेलं तुम्ही काही ह्या शहराच्या वाटत नाही, 200 मीटरला आम्ही आणि म्हणताय ऑटोने घेऊन चल. तर त्याने काय केलं? तुम्हाला ऑटोत बसवलं, मस्तपैकी 5 किलोमीटर तुम्हाला फिरवून मग त्याने इकडे आणलं आणि तुमच्याकडनं त्याने घेतले 150 रुपये. तुमच्याकडनं त्याने घेतले 150. घ्यायला किती पाहिजे होते? 20. आणि पूर्ण फिरून आणलं 5 किलोमीटर आणि 150 रुपये तुमच्याकडनं त्याने मागितले, घेतले. त्याने तुम्हाला फसवलं. त्याने तुम्हाला काय केलं? फसवलं. फसवलं म्हणजेच हुडविंग केलं. हुडविंग केलं म्हणजेच डिसीव्ह केलं. काय केलं? डिसीव्ह केलं, तुम्हाला फसवलं. म्हणजेच काय? तर याचा आन्सर आहे द फ्रॉडस्टर्स डिसीव्ड अँड टुक अवे ऑल आवर व्हॅल्युएबल्स. आम्हाला फसवलं त्याने आणि आमचे जे आहेत किमती चीजें जो थी वो उन्होंने ले लिए. कोर्स म्हणजे फोर्स करणे, थ्रेटन म्हणजे घाबरवणे, डिसीव्ड म्हणजे फसवणे, धोका देणे, फसवणे, आणि मिसगाइडेड म्हणजे रॉंग इन्फॉर्मेशन वगैरे देणे, मिसगाइड करणं, काहीतरी चुकीचं करायला सांगणं. तर आन्सर जे आहे 100% सी डिसीव्ड आहे. काय आहे? सी डिसीव्ड याचा आन्सर आहे. हुडविंक करणं. हुडविंक, बॅम्बूजल, डिसीव्ह हे सगळे काय आहेत? सिनोनिम्स आहेत. हुडविंक, बॅम्बूजल, डिसीव्ह. पुढे एव्हरलास्टिंगचं अँटोनिम विचारलं आहे. काय विचारलंय? अँटोनिम विचारलं आहे एव्हरलास्टिंगचं. एव्हरलास्टिंग म्हणजे जे खूप काळ टिकेल असं, खूप काळ जे सतत चालत राहतं ते एव्हरलास्टिंग. त्याचा ऑपोजिट काय असेल? काय असेल? व्हेरी ब्रीफ, टेम्पररी, शॉर्ट पीरियड ऑफ टाइम के लिए जो होता है, शॉर्ट पीरियड ऑफ टाइम. मग मला सांगा एव्हरलास्टिंगचं इटर्नल तर नाही शकत, कारण इटर्नल त्याचं मिनिंग होऊन जाईल. इटर्नल म्हणजेच खूप काळापर्यंत, अनंत काळापर्यंत जे चालेल ते इटर्नल, ते तर मिनिंग होऊन जाईल. ऑपोजिट विचारलाय ना, हे त्याचा काही संबंधच नाही. मिसलेड किया, मिसलेड, जिकडे नाही तिकडे घेऊन गेले, मिसलेड, या चुकीची इन्फॉर्मेशन दिली, काहीतरी खोटं सांगून दिलं, मिसलेड नाही. ट्रान्झियंट म्हणजे टेम्पररी, आणि टेम्पररीचाच ऑपोजिट एव्हरलास्टिंग. तुम्हाला ऑपोजिटच विचारला होता. आन्सर आहे ए ट्रान्झियंट. एव्हरलास्टिंगचा ऑपोजिट आहे, विरुद्धार्थी शब्द आहे ट्रान्झियंट. बरोबर? चला, आय होप सगळ्यांना समजलं आहे. पुढचा क्वेश्चन कसला आहे बरं? सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. OWS, वन वर्ड सबस्टिट्यूशन. एक सेंटेन्स किंवा काही लाईन्स दिलेल्या असतात, त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं असतं की याच्यासाठी एका शब्दात काही वर्ड आहे का. सो द स्टेटमेंट इज वन हू लव्स ह्युमॅनिटी ऑर बिलीव्स इन युनिव्हर्सल ब्रदरहुड. बर बघा, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला सेंटेन्समध्ये MIS असं काहीतरी दिसेल, समजून घ्या त्याचं मिनिंग हेट आहे. हेटशी संबंधित हा वर्ड असणार MIS. जसं मिसॉजिनिस्ट, वन हू हेट्स फीमेल्स, मिसॉजिनिस्ट, MIS. आणि याचा ऑपोजिट आहे PHIL किंवा PHILE. फिल किंवा फाईल जर असेल तर तो त्याचा संबंध आहे लव्हशी. हेट, मिस, फिल, फाईल, लव्ह. आता तुम्ही अँथ्रोपोलॉजी नावाचा एक सब्जेक्ट ऐकला असेल. अँथ्रोपोलॉजी, अँथ्रोपोलॉजी, लॉजी म्हणजे अभ्यास, स्टडी. अँथ्रोप म्हणजे ह्युमन, म्हणजे कोणाची स्टडी? स्टडी ऑफ ह्युमन्स, स्टडी ऑफ ह्युमन्स. जसं की स्टोन एज मध्ये कसे होते ते, त्यांचं मग इव्हॉल्युशन कसं झालं, मग होमोसेपियन्स बनले, होमोसेपियन्स सेपियन्स बनले, आताचे जे मॉडर्न मेन आहेत. बरोबर? ह्युमन्सच्या स्टडीला अँथ्रोपोलॉजी म्हणतात. अँथ्रोप म्हणजे ह्युमन, फाईल किंवा फिल म्हणजे लव. मग इथं काय विचारलंय? ह्युमन पण दिसतंय आणि लव पण दिसतंय, म्हणजे हे पण यायला पाहिजे आणि हे पण यायला पाहिजे. हे आणि हे दिसतंय का? हो. हे काय इकडे? आन्सर आहे फिलॅन्थ्रोपिस्ट. आन्सर आहे फिलॅन्थ्रोपिस्ट. वन हू लव्स ह्युमॅनिटी और बिलीव्स इन यूनिवर्सल ब्रदरहुड. रतन टाटा वॉज अ ग्रेट फिलैंथ्रोपिस्ट. उनको इंसानों से लगाव था, काइंड थे, वो दानशूर व्यक्ति होते.
मिसॅन्थ्रोपिस्ट तर ऑपोजिट होऊन जाईल, वन हू हेट्स ह्यूमन्स, कारण मिस म्हणजे हेट, तर हे तर बिलकुल नाही. मॅग्नॅनिमस, ह्यूज, बहुत बड़ा, दिखने में अच्छा, मॅग्नॅनिमस, बहुत ही लाजवाब, शानदार, बड़ा कुछ, ह्युमेन नहीं. फिलॅन्थ्रोपिस्ट काय आहे? फिलॅन्थ्रोपिस्ट. आय होप सगळ्यांना समजलाय. रूट वर्ड्सनी जे आहे याचं आन्सर तुम्हाला जमलं असतं. पुढे बघा, परत मला वाटतं सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे. NFTs प्लुरल आहे. NFTs आर व्हॉट? तर PQRS दिसतंय, डिजिटल कलेक्टेबल्स अँड आर बेटर टेकिंग द आर्ट वर्ल्ड बाय स्टॉर्म, ऑनलाईन लेजर्स नोन ॲज ब्लॉक चेन्स. बर, रिसंटली, ऑन टेकिंग, ऑन अँड तर शक्य नाही, ऑन अँड शक्य नाही, पी नंतर क्यू शक्य नाही. बर, ठीक आहे, याला ग्रामरने सोडूया. रिसंटली काय आहे? ॲडवर्ब आहे, LY ने संपतोय. रिसंटली काय आहे? ॲडवर्ब आहे. इंडिया रिसंटली अटॅक्ड पाकिस्तान. रिसंटली अटॅक्ड, ॲडवर्ब नंतर वर्ब, बरोबर. मग मला दिसतंय रिसंटली जर ॲडवर्ब आहे तर टेकिंग हा V4 वर्ब आहे. रिसंटली टेकिंग, रिसंटली ऑनलाईन नाही बसत नाही, ॲडजेक्टिव्ह जरी लागतो. रिसंटली ऑनलाईन नाही बसत, रिसंटली डिजिटल नाही बसत, रिसंटली टेकिंग बसतं. म्हणजे क्यू नंतर आर कंपल्सरी. इथं दिसतो का क्यू नंतर आर? नाही, इथे नाही, इथे नाही, इथे हो. आन्सर एच आहे. आन्सर काय आहे? एच आहे. बघा, सेंटेन्स थोडासा टफ होता, ट्रिकी होता, कदाचित याचं मीनिंग नाही समजणार. परंतु मीनिंग जरी नाही समजलं सेंटेन्सचं, पण तुम्हाला एवढी छोटी कन्सेप्ट माहिती होती की वर्ब नंतर, आय मीन ॲडवर्ब नंतर वर्ब लागतो, म्हणजेच क्यू नंतर आर लागतो. अजून इतर ठिकाणी कुठंच क्यू नंतर आर नव्हता. तुम्हाला तरीही हा सेंटेन्स, तरीही हा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला असता, बरोबर. तर जे आहे छोटे छोटे कन्सेप्ट, फंडामेंटल्स जर तुमचे क्लिअर आहेत तर मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला इंग्लिशमध्ये खूप चांगले मार्क्स जे आहे SSC सिजिलच्या टियर 1 प्लस टियर 2 दोघांनाही मिळू शकतात. फंडा क्लिअर पाहिजे, ग्रामर क्लिअर पाहिजे. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी ग्रामर हा बेस असतो आणि तुमचा बेस जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला असे क्वेश्चन सुद्धा इझिली सॉल्व्ह करता येऊ शकतात. ठीक आहे, पुढे जाऊयात. क्वेश्चन 9 बघा. Select the word segment that substitutes the bracketed word segment correctly and completes the sentence meaningfully. सॉरी, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा हा क्वेश्चन आहे. जेवढा पार्ट ब्रॅकेटमध्ये आहे तेवढ्या पार्टमध्ये या 4 पैकी एक आन्सर तिकडे शिफ्ट होणार आहे, रिप्लेस करणार आहे. म्हणजे सेंटेन्स रिप्लेसमेंट किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा हा क्वेश्चन आहे. आणि प्रायमा फेशी बघितल्या कळतंय की हा सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचा क्वेश्चन आहे. कसं? तर मला नायदर आणि इथे ऑप्शन्समध्ये नॉर दिसत आहेत. तर रूल काय सांगतो बघा. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट काय म्हणतं? व्हेन टू सब्जेक्ट्स आर जॉईंड बाय, जेव्हा दोन सब्जेक्ट ह्या वर्ड्सने जुळतात, कोणत्या? नायदर नॉरने. व्हेन टू सब्जेक्ट्स आर जॉईंड बाय नायदर नॉर, द वर्ब विल अग्री. वर्ब जो आहे तो नियरेस्ट सब्जेक्ट सोबत अग्री करतो. सॉरी, the verb will agree with the nearest subject. Verb will agree with the nearest subject. म्हणजे काय? कहना क्या चाहते हो? तर इकडे बघा, दोन सब्जेक्ट कोणते कोणते आहे? एक आहे टीचर्स आणि एक आहे प्रिन्सिपल. एक आहे टीचर्स आणि सेकंड आहे प्रिन्सिपल्स. कशाने जोडले? नायदरचा जोडी कोण? नायदरची जोडी कोणासोबत? नॉर सोबत. तर याला तर पहिले ओढून टाका, याला पण पहिले ओढून टाका, कारण नायदरला नॉर. मग आता हे आणि हे उरले आहे, ऑब्विसली ऑर तर येणार नाही. मग नॉर, दोन सब्जेक्ट जोडले नायदर नॉरने. वर्ब, हा काय वर्ब? विल अग्री विथ द नियरेस्ट सब्जेक्ट. वर्ब विल अग्री विथ द नियरेस्ट सब्जेक्ट. नियरेस्ट सब्जेक्ट कोण आहे? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल सोबत काय लागेल ते इम्पॉर्टंट आहे. आता प्रिन्सिपल सोबत काय लागेल ते इम्पॉर्टंट आहे. लक्ष द्या. पहिले तर एक कन्सेप्ट समजून घ्या. काय कन्सेप्ट आहे? मी म्हटलं ट्रीज आणि मी म्हटलं गिव्स. ट्रीज आणि गिव्स असे मी दोन शब्द तुमच्या समोर ठेवले.
आता लहानपणापासून आपल्याला शिकवलं गेलं की कुठल्याही वर्डला एस लावून टाका तो प्लुरल बनून जातो. हे अर्ध सत्य आहे, हे पूर्ण सत्य नाही आहे. आणि इनफॅक्ट नाउन्स आणि वर्ब्सच्या केसमध्ये तर ते वर्ब्सच्या केसमध्ये फॉलो होत नाही. कसं ते बघा, एक झाड, ट्री ला एस लावला ते झाले अनेक झाड, ट्रीज झाले. म्हणजेच काय, तर नाउनला एस लावला की तो झाला प्लुरल नाउन. नाउनला एस लावला त्याचं काय झालं, प्लुरल नाउन झालं. नाउन प्लस एस इज इक्वल टू प्लुरल नाउन. एक झाडला एस लावला, ट्रीज बनवला, अनेक झाड झाले. पण वर्बच्या केसमध्ये उलटा आहे. वर्बच्या केसमध्ये तुम्ही जेव्हा वर्बला एस लावता तेव्हा तो प्लुरल नाही बनत, तेव्हा तो सिंग्युलर वर्ब बनतो. काय बनतो, सिंग्युलर वर्ब बनतो. नाउन आणि वर्ब मध्ये उलट रिलेशनशिप आहे. नाउनला एस लावला की प्लुरल नाउन, वर्बला एस लावला की सिंग्युलर वर्ब. म्हणजे हे जे दोन वर्ड्स दिले ह्यात ट्रीज प्लुरल नाउन आहे, परंतु गिव्स सिंग्युलर वर्ब आहे. गिव्स काय आहे, सिंग्युलर वर्ब आहे. म्हणजे काय, म्हणजे हे सिंग्युलर नाउनला सिंग्युलर वर्ब लागतो. ट्री ला गिव्ह लागेल का गिव्स लागेल, तर गिव्स लागेल. ट्री गिव्स अस शेड. झाड आपल्याला सावली देतं. ट्री गिव्स अस शेड. ट्री काय आहे, सिंग्युलर नाउन. सिंग्युलर नाउनला काय लागतं, सिंग्युलर वर्ब लागतो. सिंग्युलर नाउनला सिंग्युलर वर्ब लागतो. ट्री गिव्स अस शेड. याला एक ट्रिक आहे, कसं लक्षात ठेवणार. नाउनला एस नाही तर वर्बला एस लागणार. नाउनला एस नाही तर वर्बला एस लागणार. आणि नाउनला जर एस आहे तर वर्बला एस लागणार नाही. ट्रीज गिव्ह अस शेड. ट्रीज काय, प्लुरल नाउन. प्लुरल नाउनला काय लागतं, प्लुरल वर्ब लागतं. म्हणजे गिव्ह काय आहे, प्लुरल वर्ब आहे. आणि गिव्स काय आहे, सिंग्युलर वर्ब आहे. उलटा आहे, ट्रीला एस नाही तर तो सिंग्युलर, एस गिव्सला एस तर तो सिंग्युलर. ट्रीजला एस लावल्यावर प्लुरल बनला, गिव्सचं एस काढल्यावर ते प्लुरल बनलं. तर इनवर्स रिलेशनशिप आहे. मग मला दिसतं आहे की प्रिन्सिपल एकटा आहे. नाउनला एस नाही, वर्बला एस पाहिजे. वर्बला एस पाहिजे म्हणजे लाईक्स तिकडे पाहिजे. लाईक्स तिकडे पाहिजे तर इथे मला लाईक्स दिसत आहे. आणि याला तर ऑलरेडी उडवलंय, कारण नायदरला नॉरची जोडी आयदरची नाही, नॉरची जोडी ऑरची नाही. इथं नॉर दिसतं पण इथं लाईक दिसलं. प्रिन्सिपलला लाईक कसं लागेल, प्रिन्सिपलला तर लाईक्स लागेल, म्हणून याला पण कट केलं. कट झालं, कट झालं, कट झालं. आन्सर आहे ऑप्शन बी. आन्सर आहे ऑप्शन बी. नियरेस्ट सब्जेक्ट प्रिन्सिपल, प्रिन्सिपल लाईक्स, नायदर नॉर, नायदर नॉर. नायदर द टीचर्स नॉर द प्रिन्सिपल लाईक्स द न्यू बजेट. असं याचं आन्सर आहे. तर बऱ्यापैकी जे आहे पूर्ण कन्सेप्ट जी आहे नायदर नॉरची ही मी तुम्हाला इन डेप्थ शिकवली आहे. आय होप तुम्हाला ती समजली असेल. क्वेश्चन नंबर 10 बघूयात. क्वेश्चन नंबर 10 काय म्हणताय बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. हे जे इडियम दिलं आहे त्याचं मीनिंग काय आहे. लूज युअर मार्बल्स. आता मार्बल्स म्हणजे काय, वो कंचे जो तुम खेलते थे ना बचपन में, जिसको तुम गोटिया बोलते हो, गोटिया जिसे कहते हो तुम, हिरवे कलर के मार्बल्स. तो देखो वो कह रहे हैं कि भैया लूज युअर मार्बल्स का मीनिंग क्या होगा. याच्यासाठी हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये एक इडियम आहे. लेमन लँग्वेजमध्ये त्याला असं म्हणतात, यार उसे स्क्रू ढिले हो गए. त्याचा स्क्रू ढिला झालाय. म्हणजे काय, एकतर तो वेड्यासारखा वागतो किंवा खूप जास्त राग करतो. उसका स्क्रू ढिला आहे, पागल आहे वो, पागल है वो ना. मग बघा, पेशंट तर शक्य नाही, संयमी आहे नाही, स्ट्रेस हँडल करतो नाही, अँगर कमी करतो नाही, टू गो इनसेन वेड्यासारखं वागणं, वेड्यासारखं वागणं. लूज युअर मार्बल्स मतलब टू गो इनसेन. यासाठी हिंदीमध्ये अजून एक म्हण आहे, वो सठिया गया है. आता खूप जणांना असं वाटतं की सठिया गया म्हणजे पागल झाला. नाही, 60चा झाला आहे. 60 साल का हो गया है तो सठिया गया है. ठीक आहे, आपल्याला वाटतं की वेडा, नाही, 60चा झाला आहे. हे वेगळं आहे. लूज योर मार्बल, स्क्रू ढीला हो गया, इसको कंपेयर कर सकते हो, उसमें कंपेरिजन कर सकते हो कि हाँ वो सही है उसका हिंदी वर्जन. सो टू गो इनसेन, लूज योर मार्बल्स. नेक्स्ट बघा, चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. यांच्यापैकी रॉंग वर्ड, रॉंग स्पेलिंग कोणत्या वर्डचं आहे ते बघायचं आहे. प्रायमा फेशी बघितल्या बघितल्या ते लगेच लक्षात येत नाही आणि आपण चूक अशी करतो की जो शब्द वाचनात आला नसतो त्याला आपण करून देतो की हाँ यार ये मैंने कभी देखा नहीं तो यही रॉंग होगा.
चुकीचं आहे. खूप जण इथं रुडिमेंटरीला क्लिक करतील, जे की चुकीचं आहे. नीट बघा. प्रिमिटिव्ह म्हणजे खूप आधीचं, प्रिमिटिव्ह प्राचीन बोल सकतो. प्रिमिटिव्ह खूप आधीचं. ओल्ड बरोबर आहे. PRIMITIVE प्रिमिटिव्ह बरोबर आहे. जुने मेथड्स, प्रिमिटिव्ह मेथड्स, ॲग्रिकल्चरमध्ये प्रिमिटिव्ह टूल्स वापरले जायचे आधी, आता मॉडर्न टूल्स आहेत. प्रिमिटिव्ह बरोबर आहे. फ्लॉलेस नाव ठेवायला जागा नाही. फ्लॉलेस, फ्लॉलेस विक्ट्री, काहीच करावं नाही लागलं. फ्लॉलेस. आता रुडिमेंटरी म्हणजे पण ओल्ड, जुनं. रुडिमेंटरी मेथड अजूनही वापरले जातात विलेजेसमध्ये ॲग्रिकल्चरसाठी. रुडिमेंटरी ओल्ड, जुने. RUDIMENTARY हे पण बरोबर आहे. मग सर सी पण तर बरोबर वाटतंय आम्हाला. ते यासाठी बरोबर वाटतंय कारण तुम्हाला पार्टिकल हा शब्द वाटत असेल तिथे दिलाय की बाबा पार्टिकलशी रिलेटेड काहीतरी, पण ते पार्टिकलशी रिलेटेड नाहीये, ते प्रॅक्टिकलशी रिलेटेड आहे बघा. आणि प्रॅक्टिकलशी रिलेटेड आहे तर प्रॅक्टिकल आपल्याला शाळेत होते ना रे. CAL म्हणायचो ना आपण, प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल इम्प्रॅक्टिकल जरी लागलं तर त्याला IM लावला आपण. इम्प्रॅक्टिकलची स्पेलिंग ही पाहिजे, इथं CLE दिलंय. चुकीचं आहे, चुकीचं आहे. इम्प्रॅक्टिकल CLE वाला नाही, CAL वाला. बरोबर. तर आन्सर काय आहे? C आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्पेलिंग एररचा क्वेश्चन वाटतो आहे. द पोलीस केम टू द ॲक्सिडेंट स्पॉट आफ्टर रिसिव्हिंग अन अनॉनिमस फोन कॉल. पोलिसांना माहित नाही, कोणीतरी फोन केला, कोणीतरी रँडमली जे आहे सांगून दिला, इन्फॉर्म करून टाकलंय पोलिसांना की इथं इथं ॲक्सिडेंट झालेला आहे, आणि फोन ठेवून दिला. नाव गाव काही सांगितलं नाही. ज्याचं नाव माहीत नाही तो अनॉनिमस. जसं की कविता असायच्या बघा आपल्याला शाळेमध्ये, इंग्लिश, हिंदी, मराठी. तर कधी कधी कवीचं नाव लिहिलेलं असायचं खाली, पण जर कवीचं नाव नाही माहिती किंवा त्याने डिस्क्लोज नाही केलंय तर डॅश करून आपण इंग्लिशमध्ये लिहायचो अनॉनिमस. माहीत नाही कोणी लिहिली, नाम नाही पता उसका. अनॉनिमस मतलब नाम पता नहीं. आणि त्याचं स्पेलिंग जे आहे मित्रांनो ते आहे ANONYMOUS. अनॉनिमस. अनॉनिमस नाम नहीं है, नाव नाही माहित. अनॉनिमस. ठीक आहे. पुढे क्वेश्चन 13. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम इन द गिवन सेंटेन्स. म्हणजेच काय तर जे फेस द म्युझिकला त्याने अंडरलाईन केलंय याचं मीनिंग काय आहे. आता एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज डॅड ऑफिसला गेले आणि मी घरात जे आहे क्रिकेटच्या बॉलने खेळत होतो, पण मी सीझन बॉलने खेळत होतो बरं का. आणि घरी मला मना केला आहे की बाबा घरात सीझन बॉल वापरू नको, वाटलेस ते टेनिस बॉल चालेल, रबरी बॉल चालेल, पण सीझन बॉल वापरू नकोस. मी काय ऐकलं नाही, डॅड ऑफिसला गेले आणि मी मस्त खेळत बसलो आणि जे माझ्याकडनं टीव्हीची काच फुटून गेली. आता टीव्हीची काच फुटून गेली, ऑब्वियसली बात आहे. जेव्हा पप्पा डॅड परत घरी येतील तेव्हा ते मला रागवतील, कदाचित हाणतील पण मला की तू कसं काय सीझन बॉल रूममध्ये घरात खेळत होता. तर मला काय करावं लागलं, मला जे आहे म्युझिक फेस करावं लागलं. आय हॅड टू फेस द म्युझिक. म्हणजेच काय तर अनप्लेझंट गोष्टींच्या समोर जाणं. तुम्हाला जेव्हा रागवणार आहे कोणी, सो यू विल हॅव टू फेस द म्युझिक. कोणाच्या तरी शिवाय ऐकणे, कोणीतरी रागवतंय तुम्हाला, फेस द म्युझिक, कॉन्सिक्वेन्सेस. मग बघा, आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ चीटिंग ऑन हिज PhD वर्क, खूप वर्ष तो PhDच्या एक्झाममध्ये किंवा PhDच्या थिसिसमध्ये कोणाचं तरी दुसऱ्याचंच मटेरियल वापरत होता आणि असं दाखवत होतं की माझं आहे. द कॅन्डिडेट फायनली हॅड टू फेस द म्युझिक अँड लूज द ऑपॉर्च्युनिटी. त्याच्या जो कोणी सिनियर असेल, जो कोणी चेक करणार असेल, टीचर असेल, तर कळून गेलं की हे याचं थिसिस नाहीये, कोणाचं तरी कॉपी करतोय. त्याला त्याने काय केलं, बाबा तू जा इथून, आता तुला काय मी डिग्री देत नाही, अवॉर्ड करत नाही डिग्री. सो ॲक्सेप्ट इग्नोरन्स नाही, चूज अनदर ऑल्टरनेटिव्ह नाही, बी एक्सपोज पण नाही, टू ॲक्सेप्ट अनप्लेझंट कॉन्सिक्वेन्सेस. अब डांट सुनने के लिए रेडी रहो. ठीक आहे. टू ॲक्सेप्ट अनप्लेझंट कॉन्सिक्वेन्सेस याचं काय आहे, आन्सर आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 14 बघूयात. काय बघा क्वेश्चन नंबर 14 एररचा क्वेश्चन आहे. हुडा लिव्ड इन द सदर्न पार्ट ऑफ जर्मनी. हुडा लिव्ड इन द सदर्न पार्ट ऑफ जर्मनी. आता ह्या ऑफचं मिनिंग काय आहे ते समजून घ्या पहिले. ऑफ आणि ऑफ, ऑफ आणि ऑफ. जेव्हा मी म्हणतो OFF ऑफ, याचे पण दोन मिनिंग आहेत. एक ऑफ म्हणजे टीव्ही बंद कर, टीव्ही ऑफ कर, तो वाला ऑफ. आणि दुसरं आहे की त्याचं घर जे आहे ते समुद्र काठाच्या जस्ट बाजूला होतं, तर ऑफ द कोस्ट मला म्हणता येईल. ऑफ द कोस्ट, समुद्र किनाऱ्याच्या बाजूला, ऑफ द कोस्ट. पण तिकडे असं काय दिलंय का ऑफ द कोस्ट, किनाऱ्याच्या बाजूला?
तिथं दिलंय जर्मनी. जर्मनीच्या सदन पार्ट मध्ये जर्मनीच्या ऑफ लागेल. चे साठी च्या साठी इंग्लिश मध्ये ऑफ आहे. चे च्या जे आहे मराठीत आपण म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये आपण ऑफ म्हणतो. हा रवीचा पेन आहे. दिस इज द पेन ऑफ रवी. ॲपॉस्ट्रॉफी जर नाही वापरायची मला, रवीज पेन, तर दिस इज द पेन ऑफ रवी. रवीचा पेन आहे. जर्मनच्या सदन पार्टला, मग जर्मनच्या सदन पार्टला ओ डबल एफ कसं लागेल, ओ एफ लागेल ना, म्हणजे हे रॉंग आहे. मग जर हे रॉंग आहे तर ऑब्विसली याचा आन्सर ऑप्शन ए आहे. काय आहे? ऑप्शन ए रॉंग आहे, त्याच्यामध्ये एरर आहे. हुडा लिव्ड इन द सदर्न पार्ट ऑफ जर्मनी. ओ एफ वाला ऑफ. चा जर्मनीच्या सदर्न पार्ट मध्ये राहत होता. आय होप सगळ्यांना समजलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे अंडरलाइन केलेला जो शब्द आहे त्याचं मीनिंग सिनोनिम सांगायचं आहे. ठीक आहे, समानार्थी शब्द. द डायरेक्टर इज ॲट द ॲपेक्स ऑफ द मॅनेजिंग कमिटी. बर, आता पहिले तर समजून घ्या. हे समजा एक माउंटेन आहे, तर हे टोक जे आहे, टोक, याला इंग्लिशमध्ये आपण काय काय म्हणू शकतो बघा. याला म्हणू शकतो ॲपेक्स, टोक. याला म्हणू शकतो क्रेस्ट, टोक. याला म्हणू शकतो झेनिथ, टोक. याला म्हणू शकतो ॲपेक्स, क्रेस्ट, झेनिथ, समिट, टोक. समिटचे दोन मिनिंग आहे, कॉन्फरन्स मीटिंग आणि एक टोक. टोक, अपेक्स, क्रेस्ट, झेनिथ, समिट आणि पिनॅकल. आणि पिनॅकल, टॉप 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 मोस्ट पोझिशन जी असते, टोक ज्याला आपण म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अपेक्स, क्रेस्ट, झेनिथ, समिट आणि पिनॅकल. मग याच्यापैकी कुठला वर्ड दिसतो का? नाही नाही नाही. हो, आन्सर आहे पिनॅकल, टॉप मोस्ट पोझिशन. द डायरेक्टर इज ॲट द टॉप मोस्ट पोझिशन, अपेक्स, क्रेस्ट, झेनिथ, समिट, पिनॅकल ऑफ द मॅनेजिंग कमिटी. ठीक आहे, आय होप सगळ्यांना समजलं आहे. शिखर ज्याला म्हणतो आपण. चला पुढे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. त्या ब्लँक मध्ये कुठला वर्ड फिट होईल ते सांगायचं आहे. बर, सुनील कॅनॉट डॅश अ ट्रिप टू द US नाव बिकॉज ही हॅज ऑलरेडी स्पेंट अ लॉट फॉर द कम्प्लिशन ऑफ हिज हाऊस. त्याने स्वतःचं घर बांधायला घेतलं आहे. 50 लाख रुपये खर्च झाले आहेत त्याचे त्या घर बांधण्यामध्ये. आणि आता जे आहे US ला जाणं, त्या फ्लाईटचे तिकीट वगैरे, तिथं राहणं खाणं, त्याला काही परवडणार नाहीये. परवडणार नाहीये तर त्यासाठी कुठला शब्द आहे? तर कॅनॉट एक मॉडेल आहे. मॉडेल नंतर V1 लागतो, वर्बचा फर्स्ट फॉर्म लागतो. हे पण V1 आहे, हे पण V1 आहे, हे पण V1 आहे, हे पण V1 आहे. म्हणजे इथे तुम्हाला वोकॅब वर डिपेंड राहावं लागेल. मग सुनील कॅनॉट स्पेंड अ ट्रिप. ट्रिपला कसा काय खर्च करेल? स्पेंड फॉर अ ट्रिप असं काहीतरी पाहिजे होतं. विजिट अ ट्रिप, विजिट US पाहिजे होतं. विजिट अ ट्रिप काय? सुनील कॅनॉट विजिट US असं पाहिजे होतं. विजिट अ ट्रिप काय? ट्रिपला विजिट करणार आहे नाही. ओन अ ट्रिप, ट्रिप कमवायची नाही. अफोर्ड नाही करू शकत, अफोर्ड नाही करू शकत. पैसे संपले आहेत घराच्या कम्प्लिशन मध्ये. सुनील कॅनॉट अफोर्ड अ ट्रिप टू द US नाव बिकॉज ही हॅज ऑलरेडी स्पेंट अ लॉट फॉर द कम्प्लिशन ऑफ हिज हाऊस. तर आन्सर काय आहे? डी आहे. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 17. काय आहे क्वेश्चन नंबर 17? बघा बरं. सिलेक्ट द करेक्ट ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेले शब्द हे, दिलेले क्वेश्चन हे पॅसिव्ह मध्ये आहेत, त्याचं ऍक्टिव्ह करायचं आहे. दिलेला क्वेश्चन काय आहे? आवर मशीन इज शिप्ड टू 10 डिफरंट कंट्रीज. पॅसिव्ह आहे ते म्हणतायत ना, मग याचं काय करायचं आहे? ऍक्टिव्ह करायचं आहे. बघितल्या बघितल्या काय वाटतंय? इज शिप्ड, इज प्लस V3 कधी लागतो बघा. मी म्हटलं आईस्क्रीम इज इटन बाय मी. कधी पण काय करायचं? क्वेश्चन जो दिला असेल ना, क्वेश्चन जो दिला असेल ना, त्याला ह्या आईस्क्रीम आणि लाईकच्या टर्म्स मध्ये फ्रेम करून टाकायचं. बघा, आईस्क्रीम मशीन इज इज V3 काय आहे? हे सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचा काय आहे? पॅसिव्ह व्हॉइस आहे. मग याचा ऍक्टिव्ह काय? आय लाईक आईस्क्रीम किंवा आय ईट आईस्क्रीम. आय ईट आईस्क्रीम. मग आय ईट आईस्क्रीम म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5. जर मी ही शीट घेतलं असतं प्लस ऑब्जेक्ट, मग काहीच नाही. या स्ट्रक्चर मध्ये शोधायचं आहे आपल्याला. सब्जेक्ट प्लस V1 किंवा V5 प्लस ऑब्जेक्ट शोधायचा आहे. मग सब्जेक्ट कोणता आहे? बाय अस. समजा बाय अस करून टाकलं. बाय अस आम्ही करतो. आवर मशीन इज शिप्ड टू 10 डिफरेंट कंट्रीज बाय अस. आम्ही 10 कंट्रीज मध्ये पाठवतो आमचं सामान. वो इम्प्लाइड है कि अस हो जाएगा.
मग वी आर शिपिंग तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होऊन जाईल, वी शिफ्ट सिंपल पास्ट होऊन जाईल. मग सब्जेक्ट प्लस V1 इथं मला दिसतोय, वी शिप सब्जेक्ट प्लस V1. आन्सर माझा डी आहे. आन्सर माझं डी आहे. काय केलं, आईस्क्रीम आणि ईटच्या टर्म्समध्ये फ्रेम करून टाकलं आणि त्या स्ट्रक्चरनुसार जे आहे माझा आन्सर आलेला आहे. इथं डोकं लावत बसलो असतो, कन्फ्युजन वाढलं असतं. मशीन दिलंय, शिफ्ट दिलंय, डिफरंट कंट्रीज दिलंय, बाय अस सरांनी ऍड पण करून टाकलंय. कन्फ्यूज होऊ नका. आईस्क्रीम आणि ईट, आईस्क्रीम आणि लाईक अशा टर्म्समध्ये दिलेल्या क्वेश्चनला फ्रेम करून टाका, त्याचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह करा, तुम्हाला जे आहे लगेच तुमचं आन्सर मिळून जाणार आहे. आय ईट सब्जेक्ट प्लस V1, वी शिप सब्जेक्ट प्लस V1. आन्सर हे डी आहे. बाकी कुठंच नव्हतं, बाकी कुठंच नव्हतं. बरोबर, ठीक आहे. नाही सर मग समवन पण तर करू शकतं, कोणीतरी घेऊन जातं, असंच का बरं केलं? अरे बाबा मग इथं ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे. ऑन 10 डिफरंट कंट्रीज, इथं 2 पाहिजे होतं, हे तर जगह पे उड गया, ये तो पहले उड गया, बचा क्या? सब्जेक्ट प्लस V1. माझा आन्सर डीच आहे, माझा आन्सर डीच आहे. बरोबर. तर जे आहे सबस्टिट्यूट करायचं आईस्क्रीम लाईक, आईस्क्रीम ईट अशा सेंटेन्सेसमध्ये दिलेल्या क्वेश्चनला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑपोजिट ऑफ द वर्ड ॲक्विजिशन. बर, द हेड कोच गॉट सरप्राइज विथ द लेवल ऑफ एन्थुझियाझम शोन बाय द प्लेयर्स ॲज दे वेर ऑल डिमोरलाइज आफ्टर द फर्स्ट लॉस. ॲक्विजिशनचा अँटोनिम विचारला, मला वाटतं PPT बनवणाऱ्याकडनं काहीतरी चूक झालेली दिसते मला याच्यात 100%. तर जे आहे the head coach got surprised with the level of enthusiasm shown by the players as they were all demoralized after first loss. क्वेश्चन मध्ये काहीतरी एरर आहे, तर याला मी सध्या स्किप करतो आहे. वाटल्यास पुढे जाऊन मी परत या क्वेश्चन वरती येतो. ठीक आहे. बर, अच्छा, नाही नाही नाही, बरोबर आहे, क्वेश्चन बरोबर आहे. ॲक्विजिशनचा ऑपोजिट काय असू शकतो असं ते म्हणतायत. तर त्या हिशोबाने तर लॉस पाहिजे की ॲक्वायर केलं आणि काहीतरी गमावलं. ॲक्वायर केलं म्हणजे मिळवलं आणि गमावलं म्हणजे लॉस. म्हणजे मला वाटलं की वर्डमध्ये शोधायचं आहे, ते सेंटेन्समध्ये शोधायचं आहे, पण तसं नाही आहे. ॲक्विजिशनचा ऑपोजिट या सेंटेन्समध्ये कुठे दिसतो आहे का असं त्यांनी विचारलं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. मग द हेड कोच गॉट सरप्राइज विथ द लेवल ऑफ एन्थुझियाझम शोन बाय द प्लेयर्स ॲज दे ऑल वेर डिमोरलाइज आफ्टर फर्स्ट लॉस. तर मला दिसतं ॲक्विजिशन म्हणजे मिळवणं आणि गमावणं म्हणजे लॉस, म्हणजे सी 100% त्याचं ऑपोजिट आहे. काय आहे? ऑपोजिट आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 19 बघा. अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट वर्ड, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. बर, a sentence has been given with a blank to be filled with an appropriate word, choose the correct alternative. इथं काय येईल? ह्या ब्लँक मध्ये ह्या 4 वर्ड्स पैकी काय येईल? बर, रायटिंग डाऊन इन्स्ट्रक्शन्स स्टेप्स अँड रिमेंबरिंग देम कॅन मेक यू लुक रिअली एफिशियंट अँड डॅश. आता एफिशियंट काय आहे? विशेषण, ॲडजेक्टिव्ह. पॉझिटिव्ह का नेगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. अँड दिलंय का बट दिलंय? अँड दिलंय. मग पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह अँड नेगेटिव्ह. बट जर असतं तर पॉझिटिव्ह बट नेगेटिव्ह, नेगेटिव्ह बट पॉझिटिव्ह. कसं? ही इज स्मार्ट अँड रिच, ही इज स्मार्ट अँड रिच. ही इज लेझी अँड पुअर, दोघं नेगेटिव्ह वर्ड्स. ही इज लेझी अँड पुअर, ही इज स्मार्ट अँड रिच. ही इज स्मार्ट बट पुअर, ही इज स्मार्ट बट पुअर. ही इज पुअर बट इंटेलिजंट. म्हणजे बट काय करतं? दोन कॉन्ट्रास्ट गोष्टींना जोडतं आणि अँड काय करतं? दोन पॉझिटिव्ह किंवा दोन नेगेटिव्ह गोष्टींना जोडायचं काम करतं. इथं मला पॉझिटिव्ह दिसतं, म्हणजे इथे पॉझिटिव्ह वर्डच पाहिजे. आता एफिशियंट अँड ऑपरेबल, वो कहाँ से ऑपरेबल होगा भैया? स्लगिश म्हणजे लेझी, नेगेटिव्ह झाला. डॉर्मंट, जो झोपून राहतो एकाच जागेवर असतं, नाही. डिलिजंट, कर्तव्यदक्ष, कार्यदक्ष असं म्हणू शकतात. एफिशियंट अँड डिलिजंट, पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह. हे सुद्धा कन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला, आय होप सगळ्यांना समजलं आहे. क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 काय आहे बरं? सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेंस. ते म्हणता है कि इनडायरेक्ट जो है, इनडायरेक्ट स्पीच, इसका आपको ढूंढना है. मीना, विल यू असिस्ट मी टू पैक आवर बिलोंगिंग्स, आस्क्ड हर मदर. बरं, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये विलचा वुड होतो. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये कॅन कुड, कॅनचं कुड होतं, शॅलचं शुड होतं, विलचं वुड होतं, है ना. टुमॉरोचं द नेक्स्ट डे होतं, येस्टरडेचं द प्रिव्हियस डे होतं. तर त्याच प्रकारे विलचं जर वुड होतं हे माहिती आहे,
तर याला उडून टाका कारण विलचा विलच राहू दिला आहे. याला उडून टाका कारण त्यांनी विलचं कॅन करून टाकलं आहे. आपल्याला काय पाहिजे? वुड पाहिजे आणि वुड पाहिजे. वुड पाहिजे आणि वुड पाहिजे. मीना, विल यू असिस्ट मी टू पॅक आवर बिलॉंगिंग्स? आस्क्ड हर मदर. तिची आई तिला विचारते, मीना तू मला आपला सामान पॅक करण्यासाठी हेल्प करशील का? मग बघा, मीनाज मदर आस्क्ड हर, बरोबर आहे. मीनाज मदर आस्क्ड हर, एवढा पाठ तर बरोबर आहे दोघांचा. करशील का, करशील का, हो की नाही, करशील का नाही, तर दोन ऑप्शन्स असतात. दोन ऑप्शन्स असतात, इफ असतो आणि वेदर असतो. मग वेदर आणि इफ हा कधी सोबत लागू शकतो का? कधीच नाही लागू शकत. वेदर आणि इफ सोबत कधीच नाही लागू शकत. एकतर फक्त इफ किंवा फक्त वेदर. इथं मला दिसतंय वेदर इफ दोघं आलंय, कट करा. आन्सर फक्त वेदर. मीनाज मदर आस्क्ड हर वेदर शी वुड असिस्ट हर टू पॅक देअर बिलॉंगिंग्स. हे झालं याचं इनडायरेक्ट. काय केलं आपण? पूर्ण स्ट्रक्चर वाईज पूर्ण रूल वगैरे आठवून केलं का? नाही. विलचं वुड होतं एवढं माहित होतं, मग याला कट करून टाकलं, याला कट करून टाकलं. वेदर इफ दोघं सोबत लागणार नाही, कट करून टाकलं. आन्सर सी आहे. 1 मिनिट पण नाही लागायला पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, बरोबर. चला, आय होप सगळ्यांना समजलं आहे. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 21. ओके, क्लोज टेस्ट आहे. क्लोज टेस्ट आहे, एकदा वाचून घ्यायचं. क्लोज टेस्ट जी आहे ती एकदा वाचून घ्यायची. काय म्हणायचा प्रयत्न केला जातोय, जिस्ट काय आहे त्या पॅसेजचा, हे जर समजलं तर अज्युम करणं खूप सोपं होऊन जातं. वर्ड्स अज्युम करणं की तर काय फिट होऊ शकतं. Mob lynching is the act of a group of people murdering a person without due process of law for an dash infraction. In recent years, mob lynching has become one of the hate dash that targets person of a certain identity, members of a minority population, or strangers on the basis of a mere dash. Without obeying any principles of law, the mob takes the law into their own hands to punish the supposed dash in the name of justice. Mob lynching is a breach of human dignity and a dash violation of the Universal Declaration of Human Rights according to Article 21 of the Indian Constitution. चला, तर काय बोललं जातं या पॅसेजमध्ये? ह्या पॅसेजमध्ये मॉब लिंचिंग बद्दल सांगितलं गेलं. मॉब लिंचिंग काय आहे? एखादी व्यक्ती सपोज चिकन खातो आहे आणि कोणाला तरी डाऊट झाला की नाही हा जे आहे बीफ खातो आहे, तर 10 लोक मिळून त्याला विचारपूस करण्याचं सोडा, डायरेक्ट हेच करून टाकतील, डिक्लेअर करून टाकतील की हो हा 100% बीफच खात होता, आणि त्याला धो मारतील, खूप मारतील, इतका मारतील की मरून जाईल तो, इतका मारू शकतात. त्याला म्हणतात मॉब लिंचिंग. काय म्हणतात? मॉब लिंचिंग. जेव्हा एक घोळका जो आहे कोणाला तरी मारतो त्याला मॉब लिंचिंग असं म्हणतात. इदर केसेसमध्ये होऊ शकतं हे, पण त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय की हे जास्त मायनॉरिटी सोबत होतं. ठीक आहे, असं काही कंपल्सरी नाही, पण ठीक आहे, आपण पॅसेजच्या हिशोबाने बघूयात. मग बघा, ॲन दिसतोय मला, ॲन. मग ॲन दिसतोय तर अ आ इ ई उ उ ए ऐ ओ औ अम हा. सही का ना? स्वर साऊंडच्या आधी ॲन लागतो. स्वर साऊंडच्या आधी ॲन लागतो. ए ई आय ओ यूच्या आधी ॲन नाही लागत, त्यांच्या साऊंडच्या आधी ॲन लागतो, है ना. युनिव्हर्सिटीला आपण ॲन युनिव्हर्सिटी नाही म्हणत, अ युनिव्हर्सिटी म्हणतो, कारण पहिला उच्चार य आहे जो स्वर नाही व्यंजन आहे. आणि अम्ब्रेलाला ॲन लावतो कारण पहिला उच्चार अ आहे, अम्ब्रेलाचा अ जो स्वर आहे, स्वरच्या आधी ॲन लागतो. मग आता बघूयात कुठलं स्वर साऊंड दिलंय का. ॲन डॅश. अच्छा, सब दे दिया भाई ने. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर इन ब्लँक वन. एनकरेज्ड, ॲडव्हान्टेज्ड, ॲलेजेड आणि अप्लाइड. अजून माहित नाही त्याने काही चूक केली आहे का नाही, अजून माहित नहीं त्याने काय गुनाह केला है क्या नहीं, पण तथाकथित तौर पे हाँ भैया ये कुछ तो गलत कर रहा है, तथाकथित तौर पे, अभी तक साबित नहीं हुआ है. फॉर एन एलिजेड, तथाकथित गुन्हा, तथाकथित अजून सिद्ध नाही झालं. मी सांगतोय ना तू तेच खातोय, मग आता तुला मारायचं. एलिजेड अजून कुठं सिद्ध नाही झालंय, ठीक आहे, एलिगेशन्स आहेत फक्त, तो एलिजेड तिकडे येणार. पुढे बघा, मॉब लिंचिंग हॅज बिकम वन ऑफ द हेट डॅश, हेट क्राइम्स म्हणू शकतात. काय दिलं त्याने बघू, हेट क्राइम्स. येस, हेट क्राइम्स हा शब्द तुम्ही सध्या न्यूजपेपरमध्ये खूप वाचला असणार आहे. हेट क्राइम्स वाढले आहे इंडियामध्ये, हेट क्राइम्स, बरोबर. इतर रिजन सोबत म्हणू शकतात, कास्ट बेस्ड म्हणू शकतात, हेट क्राइम्स खूप जास्त वाढलेले आहेत, बरोबर. तर आन्सर आहे याचं ऑप्शन बी. हेट गोल शक्य नाही, हेट डिझायर्स नाही, हेट गॉसिप्स नाही,
हेट क्राईम्स खूप जास्त. मॉब लिंचिंग हा सगळ्यात मोठा हेट क्राईम ठरतो आहे. पुढे बघा, of a certain identity, members of a minority population or strangers on the basis of a mere dash, on the basis कोणाला आधार ठेवून, शक के आधार पे, शायद शक के आधार पे. देखते हैं क्या दिया है उन्होंने ऑप्शन. यस, शक, फक्त शक आहे मला की तू काहीतरी वेगळं खातोयस. ऑन अ बेसिस ऑफ मेअर सस्पिशन, शंका, डाऊट, फक्त सस्पिशनच्या बेसिसवर डायरेक्ट मॉब लिंचिंग केली जाते. पुढे, विदाउट ओबिंग एनी प्रिंसिपल्स ऑफ लॉ, कायदा कानून फॉलो नहीं करत, द मॉब टेक्स द लॉ इनटू देयर हैंड्स, कानून को अपने हाथ में ले लेते हैं, टू पनिश द सपोजेड क्रिमिनल इन द नेम ऑफ जस्टिस. सपोजेड इसम, सपोजेड मैन, सपोजेड क्रिमिनल, सपोजेड जिसने भी ब्रीच किया है कुछ, सपोजेड व्हाट, सपोजेड व्हाट, सपोजेड आरोपी, सपोजेड आरोपी, त्याला आरोपी बनवून टाकतात. हाँ, ये वही खा रहा था, इसको मारो पकड़ के. सपोजेड अक्यूज्ड आहे तो. इनोसेंट तो उनकी नजर में है ही नहीं, वो फॉल्टलेस थोड़ी ना है उनकी नजर में. लॉमॅन कैसे बन जाएगा वो, अक्यूज्ड है, त्याच्यावर इल्जाम आहे की याने 100% काहीतरी वेगळं खाल्लं आहे. बरोबर. पुढे लास्ट म्हणजे क्लोज टेस्टचा लास्ट. पुढे, मॉब लिंचिंग इज अ ब्रीच ऑफ ह्युमन डिग्निटी अँड अ डॅश व्हायलेशन, बिग व्हायलेशन, ब्लेटंट व्हायलेशन, खूप मोठं व्हायलेशन आहे. कसलं, कायद्यांचं, फ्लॅग्रंट व्हायलेशन. कसलं, कसं व्हायलेशन आहे, खूप मोठं व्हायलेशन आहे. इट इज अ फ्लॅग्रंट व्हायलेशन ऑफ द लॉज, असं तुम्ही म्हणू शकतात. बरोबर, फ्लॅग्रंट व्हायलेशन आहे, खूप मोठं व्हायलेशन आहे लॉजचं, नियम कायद्यांचं. तर तुम्ही बघितलं मित्रांनो, 25 क्वेश्चन जे आहेत SSC CGL मध्ये असतात आणि ह्या 25 क्वेश्चनला आपण जे आहे खूप फास्टही सॉल्व्ह करू शकतो. ह्या पेपर मध्ये माझे आउट ऑफ मार्क्स आले होते. 2022 हा पेपर आहे. लास्ट इयरही मी पेपर दिला होता, त्याच्या मागच्या वर्षी पण दिला होता. तिघही इयर्सचे जे आहे पेपर जे आहे त्याचं ॲनालिसिस मी तुम्हाला करून देणार आहे. आय होप तुम्हाला सेशन आवडला आहे आणि तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे आहे याची अप्रोचही तुम्हाला कळालीच असेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सोबत. टिल देन हॅव अ गुड डे. थँक्यू.